केंद्रीय गृह मंत्रालयानं सगळ्या राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलंय। आपत्कालीन सामुग्री खरेदीसाठी नागरी संरक्षण नियमांतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करावा असं या पत्रामध्ये लिहिलं गेलंय आणि यासाठीचा निधी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून घ्यावा असंही गृह मंत्रालयानं नमूद केलेलं आहे। सोमेश कोलगे आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, नेमक्या काय गाईडलाईन्स या पत्राच्या माध्यमातून दिल्या गेल्या? नक्कीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक गृह मंत्रालयामध्ये सुरू होती। नवी दिल्लीतील गृह मंत्रालयात दीर्घकाळ ही बैठक सुरू होती आणि या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। त्यापैकी सर्वात पहिला महत्त्वाचा निर्णय म्हणजे सर्व राज्य सरकारांना कळवण्यात आले की आपत्कालीन कायदा जो आहे, ज्या कायद्याची अंमलबजावणी कोविडच्या दरम्यान झाली होती, आपल्याला सर्वांना आठवते, तर त्या आपत्कालीन कायद्याची अंमलबजावणी राज्य सरकार करू शकतात आणि त्या अंतर्गत प्राप्त अधिकारामध्ये राज्य सरकारांनी इसेन्शियल कमोडिटीज विकत घ्यायच्यात। दुसऱ्या बाजूला सीआयएसएफचे डायरेक्टर जनरल तिथे हजर होते, त्यांच्यासोबत सर्व विमानतळाच्या सुरक्षांचा आणि सर्व महत्त्वाच्या इमारतीच्या सुरक्षांचा आढावा घेण्यात आला, कारण या सुरक्षाची जबाबदारी ही सीआयएसएफकडे आहे। आणि बीएसएफचे डीजी तिथे हजर होते, तर बीएसएफच्या महासंचालकांसोबत अमित शहांची चर्चा झालेली आहे। राज्यातील सीमावर्ती राज्यातील आणि सीमावर्ती गावांमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर केलं जाणार आहे। त्यांच्या खाण्यापिण्याची, राहण्याची सर्व सोय, सर्व व्यवस्था ही सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे, परंतु या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम त्यांच्यावर होऊ नये म्हणून त्यांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश हे अमित शहा यांच्या वतीने देण्यात आलेले आहेत। या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील उपस्थित होते, केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन उपस्थित होते आणि इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक तपन देका हे देखील या बरोबर आहे। त्यामुळे सद्यस्थिती बघता केंद्रीय गृह मंत्रालयानं अत्यंत महत्त्वाचे निर्देश राज्यांना दिलेले आहेत। आपत्कालीन कायदा त्या अंतर्गत काही निर्णय घेण्यास सांगितलेला आहे। सोमेश, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।